ठिकाणी महायुतीतले राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे वेगळे लढत आहेत आणि प्रामुख्याने भाजप राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात एकूणच एक होताना बघायला मिळतं. नाही, आरोप प्रत्यारोप हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असतात. त्यांनी एखाद्या गोष्टीवरती जर कसं काही वक्तव्य केलं तर त्या वक्तव्याला उत्तर देणं हे 100% अपेक्षित असतं. त्यामुळे त्या संदर्भात त्या ठिकाणी असणाऱ्या परिस्थितीनुरूप सर्व ठिकाणी जे म्हटलं जातं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे बोललं पाहिजे ते बोललं जात आहे. आपल्या बाजू ज्या आहेत त्या बाजू मांडण्याचं काम ही पार्टी म्हणून केलं जातं. तर जळगावमध्ये आपले आमदार आहेत, त्यांच्या मुलाला बिनविरोध करण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत. मात्र आपण एक राज्याच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता. आमदार पुत्रांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी निवडणूक लढवायची नाही, त्यांच्यासाठी वेगळा निर्णय झाला होता का किंवा त्या सगळ्या संबंधी आपण काही निर्णय घेणार आहात का? खरं तर काय झालं होतं की या संदर्भातला जो निर्णय जो आहे तो निर्णय थोडासा अल्पावधीच झाला होता की ज्यावेळेला 2 दिवस बाकी होते आणि त्या ठिकाणी तसं निर्णय घेण्याच्या संदर्भात ठरलं होतं. आता 29 महानगरपालिका होत्या. 29 महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणची असणारी तिथली बॉडी